नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर बघा, काही करायचं म्हटलं की त्याची तयारी ही आदल्या दिवशीपासूनच करावी लागते. तर मला करायचे होते उद्या अप्पे, कारण माझ्या मुलाला टिफिनमध्ये अप्पे न्यायचे होते. तर मग म्हटलं चला सर्व डाळी आपण भिजू घालूया. तर यावेळी रात्रीचे 10 वाजले होते. आमची जेवण वगैरे आटोपली होती. तर बघा, मी इकडे डाळी भिजू घालत आहे. पहिलं आहे तुरीची डाळ, दुसरं आहे चणा डाळ, थोडेसे मी साबुदाणा घेतलेला आहे, त्यानंतर तांदूळ घेतलेले आहे आणि थोडंसं मी बरबटी घेतलेली आहे, कारण बरबटीची डाळ माझ्याकडे नव्हती म्हणून मग मी ती घेतलेली आहे. त्यानंतर घेतलेले आहे उडद डाळ आणि मुगाची डाळ. मुगाची डाळ, उडद डाळ हे माझ्याकडे सोड नव्हता, तर ती डाळच होती, टरफल होती त्याला. तर म्हणून मग मी ती वेगळी भिजत घालत आहे, कारण ते उद्या मी स्वच्छ धुवून घेणार, त्याची टरफल काढणार आणि त्यानंतर मग मी दोन्ही मिक्सरमधून काढून दोन्ही एकत्र मिक्स करणार. तर त्याआधी बघा, मी इकडे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. आधी मी पूर्ण निसून पाखडून ती डाळ घेतलेली आहे आणि आता त्यानंतर मग मी स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून ठेवलेली आहे. तर बघा, मुलांची फरमाईश असते आणि ती आपल्यालाच पूर्ण करावी लागते. आपण जर नाही केली तर कोण करणार. तर अशा प्रकारे मी 2-3 पाण्याने डाळ धुवून घेतलेली आहे. वेगवेगळ्या मी पातेल्यामध्ये ते भिजत ठेवत आहे. तर हे असंच मी आता झाकण ठेवून हे रात्रभर याला चांगल्या प्रकारे भिजत ठेवणार आहे. तर बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी 6लाच माझी अप्पे करायची तयारी सुरू झाली होती. तर इकडे मी जी डाळ होती मुगाची, उडदाची एकत्र मिक्स करून भिजत टाकलेली होती, तर ती मी आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर मग मी जे मिश्रण आहे, जे डाळी आहे, त्या चांगल्या प्रकारे छान अशा फुगलेल्या आहे. तर आता ते मी चांगलं मिक्सरमधून काढून घेणार. आपण जर आधीच जर अर्धा तास जर आपण हे मिश्रण काढून ठेवलं तर ते चांगल्या प्रकारे फुलतं आणि ते अप्पेसुद्धा एकदम छान प्रकारे येतात. तर अशा प्रकारे हे आपल्याला काही करायचं म्हटलं की आपण सकाळपासूनच तयारी लागतो, कारण आपलं जे रूटीन ठरलेलं असतं त्याला वेळ लागू नये किंवा मुलांचं सर्व व्यवस्थित त्यांना वेळेत मिळावं यासाठी आपली ही धडपड सुरूच असते. तर अशा प्रकारे बघा, मी सर्व पूर्ण डाळी ज्या होत्या त्या मिक्सरमधून काढून अशा काढलेले मिश्रण हे मी माझी सकाळची कामं होईपर्यंत असंच मी याला झाकून ठेवणार आहे आणि ते चांगल्या प्रकारे फुलते मग. तर चला, मग माझे सर्व कामं आटोपलेली आहे आणि आता माझी तयारी सुरू झाली आहे अप्पे करण्यासाठी. तर बघा, मी त्यासाठी काय काय घेतलं आहे. एक मोठा कांदा चिरलेला घेतलेला आहे आणि बघा, मी त्यामध्ये आधी ओवा टाकला, त्यानंतर जिरं टाकलं आणि भरपूर असे तीळ त्यामध्ये टाकलं आहे. त्यानंतर टाकलेला आहे बारीक चिरलेला एक कांदा आणि त्यानंतर मिरचीसुद्धा मी टाकलेली आहे कापून छोटे छोटे तुकडे करून, आणि त्यानंतर बारीक चिरलेला असा टोमॅटो मी यामध्ये मिक्स केलेला आहे. तर बघा, कोथिंबीर नव्हती. कोथिंबीर असती तर एकच नंबर भारी असं आपले अप्पे झाले असते, पण कोथिंबीर मला काही मिळाली नाही म्हणून म्हटलं आहे त्या साहित्यामध्ये आपण बनवावं. तर मी यामध्ये एक विसरले होते, मोहरी टाकायची, तर 1 चम्मच मोहरीसुद्धा यामध्ये टाकायची. त्यानंतर मी चांगल्या प्रकारे मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर मग मी त्यामध्ये मीठ टाकलं आणि मीठ टाकून पुन्हा ते चांगल्या प्रकारे मिक्स केलं आणि त्यानंतर त्यामध्ये मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे चिमूटभर, जो आपण भज्यामध्ये वापरतो, तर तो सोडा मी त्यामध्ये मिक्स केलेला आहे. तर बघा, यानंतर मी गॅसवर जे अप्पे पात्र आहे ते ठेवून घेतलेलं आहे आणि चांगलं त्याला गरम होऊ दिलं आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये तेल ओतलेलं आहे. थोडं थोडं तेल त्यामध्ये टाकावं, म्हणजे जे आपण बनवलेलं आहे, जे मिश्रण आहे अप्पेचं, ते त्याला चिकटणार नाही. त्यासाठी आपल्याला तेल हे टाकावंच लागणार आहे आणि त्यानंतर जे पॅटर्न बनवलं होतं तर ते मी त्यामध्ये टाकून घेत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पात्रामध्ये पूर्ण जे आपण बनवलेलं आहे तर ते त्यामध्ये टाकून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व त्यामध्ये टाकून देत आहे. तर खूप छान याचे अप्पे लागतात. तुम्ही पण ट्राय करून बघा. मी तसे रव्याचे पण बनवते. रव्याचे बनवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला रवा अर्धा तास भिजत घालून ठेवायचा आणि त्यानंतर जे आपल्याला टाकायचं आहे ते सर्व टाकून अशा प्रकारे आपण त्याचेसुद्धा अप्पे बनवू शकतो. पण मला त्याच्यापेक्षा हे वेगवेगळ्या डाळीचे जे बनवलेले अप्पे आहे ते जास्त आवडतात. तर अशा प्रकारे मी संपूर्ण हे टाकून घेतलेलं आहे आणि याला कमीत कमी 5 मिनटं तरी मग मी याला झाकण ठेवून होऊ देणार आहे. त्यामधून ते झालं की त्यामधून वाफच निघतात, तेव्हा आपल्याला कळतं की ते आता झालेलं आहे. तर बघा, अशा प्रकारे हे खालच्या भागाला हे अशा प्रकारे छान असं आपलं अप्पे तयार झालेलं आहे. तर आपल्याला आता ते पलटी करून घ्यायचं आहे. प्रत्येक एक आपल्याला जे अप्पे आहे ते पलटी करून घ्यायचं आहे, कारण खालूनसुद्धा आपल्याला ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर पलटी केल्याच्यानंतर त्यावर वरून थोडंसं आपल्याला अजून तेल टाकायचं आहे, कारण वरच्या भागाला सुद्धा ते चिकटू नये यासाठी आपल्याला तेल हे
टाकावंच लागणार आहे. हे पलटी केल्यानंतर पुन्हा आपण याच्यावर झाकण ठेवून 1-2 मिनटं पुन्हा होऊ द्यायचं आहे. झाल्यानंतर कळतच आपल्याला, कारण त्यामधून वाफा ह्या निघतातच. तर अशा प्रकारे मी हे झाकण याच्यावर ठेवून दिलेलं आहे. तर बघूया आपण चेक करून की आपले अप्पे तयार झाले आहे की नाही. तर बघा, मी खाली वर करून बघत आहे, चेक करत आहे की आपले व्यवस्थित झाले आहे किंवा नाही. तर आपले छान असे अप्पे इथे तयार झालेले आहे. खूप टम्म असे आपले हे अप्पे फुगलेले आहे. तर आता मी संपूर्ण अप्पे हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपले अप्पे इथे छान असे तयार झालेले आहे. तर यानंतर बघा, मला चटणी बनवायची होती त्यासोबत अप्पेसोबत खाण्यासाठी. तर मी इकडे शेंगदाणे, 1-2 मिरच्या आणि थोडासा लसूण मी निसून घेतलेला आहे आणि ते आता मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे काढल्यानंतर थोडंसं पाणी त्यामध्ये मिक्स करून पुन्हा आपल्याला हे मिक्सरमधून एकदा फिरून घ्यायचं. तर काढल्यानंतर आता काय करायचं, कढई घ्यायची, कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, ते चांगलं तापू द्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी आणि चेक करायचं आपलं तेल झालं आहे की नाही. ते कडक झाल्यानंतर थोडीशी त्याच्यामध्ये मोहरी, जिरं आणि थोडीशी आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे. लसूण टाकायचं गरज नाही, कारण लसूण तर आपण त्यामध्येच एकत्र पेस्ट काढलेली होती आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला जसं हवं आहे तसं त्या पद्धतीने तुम्ही पातळ करू शकता. त्यामध्ये मग मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. चवीनुसार आपल्याला जेवढं हवं त्यानुसार आपण मीठ त्यामध्ये घालायचं आहे. तर यामध्ये कोथिंबीर असती तर एकच नंबर झालं असतं, तर मला मिळाली नाही. तरी पण छान लागते ही चटणी. तुम्ही नक्की करून बघा. शेंगदाणे आणि त्यामध्ये 1-2 मिरच्या फोडून मिक्स करून आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे. तर अशा प्रकारे ही आपली चटणी इथे तयार झालेली आहे. मोहरी टाकल्यामुळे याला वेगळीच अशी चव येते. तर बघा, अशा प्रकारे आपली इथे चटणी तयार झालेली आहे आणि देणार आहे माझ्या मुलाला खायला. टेस्ट बघायला त्याला विचारू आपण कशा प्रकारे झालेले आहे. तर त्याला मी हे खायला दिलेलं आहे चटणी आणि त्यासोबत थोडंसं सॉस त्याला दिलेलं आहे. त्याला अशा प्रकारची चटणी खूप जास्त आवडते. तर बघा, मी ते अप्पे केल्याच्या नंतर म्हटलं चला आपण तव्यावर सुद्धा एक पोळी करून बघावी कशी येते, म्हणून मी ट्राय करत आहे. तर आधी तेल लावून घेतलं त्याला. तर अशा प्रकारे मी टाकलेलं आहे. याला आपण आयता किंवा धिरडंसुद्धा म्हणू शकतो. अशा पद्धतीने मी ही पोळी बनवत आहे. तर बघूया कशी येते. तर मी ट्राय तर केलं आणि बघू आता काय होतं, निघतं का नाही ते. तर माझा मुलगा म्हणत होता, मम्मी मला हेच दे डब्यामध्ये, मला 1 नाही 2 हवे. तर मला वाटलं येईल चांगलं, पण नाही आलं. मी काही करायला जाते पण माझ्याकडे काही ना काही पचका हा होतोच. आता मला वाटलं एवढं छान मी पॅटर्न तव्यावर टाकलेला आहे तर छानच येईल, पण बघा याचं काय झालं ते. मी झाकण आता आधी काढून बघत आहे, ते काही निघालं नाही, म्हणून म्हटलं चला आपण थोडंसं यावर झाकण ठेवून बघूया. म्हणून मी 1-2 मिनटं असं होऊ दिलं. तर बघा, अशा प्रकारे हा पचका माझ्याकडनं झालेला आहे. तर अशा प्रकारे मी हे बनवून बघितलं होतं पण नाही जमलं मला. त्यानंतर मी सुद्धा नाश्ता करून घेतलेला आहे. बघा किती छान असे आपले अप्पे फुगलेले आहे. तर अशा प्रकारे छान असे अप्पे होते, तुम्ही सुद्धा करून बघा. बघा, सर्वांची नाश्ते वगैरे आटोपली आहे, तर म्हटलं थोडंसं तुमच्याशी बोलावं. तर बघा, माझा मोठा मुलगा आहे, तर तो मागच्या वर्षी 7वीला होता आणि यावर्षी तो आता 8वीला गेलेला आहे. तर मागच्या वर्षी त्याने स्कॉलरशिपची परीक्षा दिली होती. तर त्या परीक्षेमध्ये तो उत्तीर्ण झालेला आहे, पात्र झालेला आहे. तर आम्ही एवढं जास्त आनंदी आहोत, खूप जास्त खुश आम्ही आहोत. कारणही असंच आहे, कारण बघा, माझ्या मुलाने खूप जास्त मेहनत त्यासाठी घेतलेली आहे. कारण त्याच्याकडे एकही पुस्तक नव्हतं किंवा आम्ही त्याला ट्युशनसुद्धा लावलेली नव्हती, कारण आम्ही तेवढा एफर्टच नाही करू शकत होतो. त्याला एक पुस्तकसुद्धा आम्ही देऊ शकलो नाही. त्यामुळे याची खंतसुद्धा आम्हाला आहे. आम्ही कुठेतरी कमी पडत आहो असं आम्हाला नेहमीच वाटतं, पण माझ्या मुलानं ते आम्हाला कधीच जाणू दिलेलं नाही. त्याने खूप असं मेहनत करून तो ह्या परीक्षेमध्ये पास झालेला आहे. याच नाही तर त्याने 5व्या वर्गातसुद्धा परीक्षा दिली होती मुंबईला जाऊन, तर तिकडेसुद्धा तो पास होऊनच आला. त्याने आम्हाला खरंच खूप जास्त असं प्राऊड फील केलं. मनाला एवढं छान वाटत आहे. तर त्याचं कालचं जे रिझल्ट बघून आमच्या तर डोळ्यात अश्रूच आले. आम्हाला असं वाटते खरंच आम्ही खूप म्हणजे मुलांना जे हवं ते आम्ही देऊ शकत नाही. पण चला, आमची मुलं पण आम्हाला कधी म्हणत नाही, ते सतत प्रयत्न करत राहतात आणि ते सफल होतातच. देवांची साथ आम्हाला आहेच. तसेच तुमचीसुद्धा आम्हाला
साथ राहू द्या, तुमचे सपोर्ट आम्हाला राहू द्या. माझे जर चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे तुम्हाला आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सपोर्टमुळे मी माझ्या मुलांना सर्व काही देऊ शकते असं मला वाटते. तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू नका. असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, माझे फॅमिली व्लॉग पाहायला मिळतील आणि जे काही माझ्या आयुष्यामध्ये चाललेलं आहे ते सर्व तुम्हाला या माध्यमातून पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे हा प्राऊड मुमेंट होता. मला तर खूपच छान वाटत आहे, म्हणून म्हटलं सोबतसुद्धा शेअर करावं. तर खरंच खूप जास्त आनंदी आहोत आम्ही, कारण त्याची मेहनत आज सफल झाली असं आम्हाला वाटतंय. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा आणि मला सपोर्ट करा. तर पुन्हा भेटू आपण अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.